हॅलो फ्रेंड्स, माझं नाव अभिषेक सपकाळ आहे। आज आपण स्टार्ट करणार आहोत युनिट नंबर 3 रेशो ॲनालिसिस। रेशो ॲनालिसिस आपण आज स्टार्ट करणार आहोत, ठीक आहे। बघा, आपण आज स्टार्ट करणार आहोत युनिट नंबर 3 रेशो ॲनालिसिस। यात आपल्याला जे हेड्स असतात त्याचा रेशो काढायचा आहे आणि त्याचं ॲनालिसिस करायचं आहे, ठीक आहे। जसं की नेट प्रॉफिट झालं, ग्रॉस प्रॉफिट झालं, त्याचा रेशो काढायचा आहे। सगळ्यात पहिले आपण काढणार आहोत ग्रॉस प्रॉफिटचा रेशो। ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल इंटू 100। ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल इंटू 100 हा झाला ग्रॉस प्रॉफिटचा रेशो, ठीक आहे। याच्यावरून आपल्याला समजते, जर आपल्याला 2 वर्षाची इन्फॉर्मेशन दिलेली असेल तर मागच्या वर्षी किती % ग्रॉस प्रॉफिट झाला होता, यावर्षी किती % ग्रॉस प्रॉफिट झाला, मग त्यामुळे इन्क्रीज झालं की डिक्रीज झालं ते सर्व आपल्याला समजते। आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन समजते आणि यामुळे आपल्याला डिसिजन घ्यायला मदत होते। म्हणून हा चॅप्टर कशाचा आहे? मॅनेजमेंट अकाउंटचा चॅप्टर आहे, रेशो ॲनालिसिस। बिकॉज रेशोचा ॲनालिसिस करून आपल्याला डिसिजन घेण्यात हेल्पफुल होते, मदत होते, ठीक आहे। दुसरा आहे नेट प्रॉफिट रेशो। नेट प्रॉफिट रेशो। काय फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिट रेशोचा? नेट प्रॉफिट अपॉन सेल इंटू 100। नेट प्रॉफिट अपॉन सेल इंटू 100। तिसरा आहे ऑपरेटिंग एक्सपेन्स रेशो। ऑपरेटिंग एक्सपेन्स म्हणजे ऑफिस एक्सपेन्स आणि सेलिंग एक्सपेन्स या दोघांची टोटल, किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला जे एक्सपेन्स असतात त्यांना ऑपरेटिंग एक्सपेन्स म्हणतात। त्याला काय म्हणतात? ऑपरेटिंग एक्सपेन्स म्हणतात। ऑपरेटिंग एक्सपेन्स अपॉन सेल इंटू 100। ऑपरेटिंग एक्सपेन्स अपॉन सेल इंटू 100। ऑपरेटिंग एक्सपेन्स अपॉन सेल इंटू 100। ऑपरेटिंग एक्सपेन्स म्हणजे ऑफिस एक्सपेन्स प्लस सेलिंग एक्सपेन्स। कधी कधी विचारलं जाते आपल्याला ऑफिस एक्सपेन्स रेशो। ऑफिसला दुसरं नाव काय आहे? ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स। ऑफिस एक्सपेन्सला दुसरं नाव काय आहे? ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स। काय फॉर्म्युला आहे? ऑफिस एक्सपेन्स अपॉन सेल इंटू 100। ऑफिस एक्सपेन्स अपॉन सेल इंटू 100। नंतर आहे सेलिंग एक्सपेन्स रेशो। सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्स किंवा सेलिंग एक्सपेन्स रेशो। काय फॉर्म्युला आहे? सेलिंग एक्सपेन्स अपॉन सेल्स इंटू 100, ठीक आहे। आता आपण हे जे 5 रेशो बघितले तर हे काढणं खूप जास्त सोपी आहे। आता नंतरचे जे रेशो बघणार आहे ते थोडे हार्ड होणार आहे। जसं की ऑपरेटिंग रेशो। ऑपरेटिंग रेशोसाठी पहिले कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड लागते। ऑपरेटिंग रेशोसाठी पहिले काय लागते? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड। ऑपरेटिंग रेशोसाठी पहिले कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड लागते, नंतर ऑपरेटिंग एक्सपेन्स लागतात। ऑपरेटिंग एक्सपेन्स या दोघांची टोटल करतो, अपॉन सेल करतो इंटू 100। ऑपरेटिंग रेशो म्हणजे टोटल खर्चाचा रेशो। टोटल खर्च किती झालं, ट्रेडिंग अकाउंटमध्ये किती खर्च झाला त्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड। प्रॉफिट अँड लॉसमध्ये किती खर्च झाला त्याला ऑपरेटिंग एक्सपेन्स म्हणतात, बरोबर। नंतर आहे ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो। ऑपरेटिंग प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला बघा, नेट प्रॉफिट प्लस नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्स माइनस नॉन ऑपरेटिंग इनकम अपॉन सेल इंटू 100। हे झालं ऑपरेटिंग प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला। नंतर आहे आपलं स्टॉक टर्नओव्हर रेशो। स्टॉक टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ
गुड्स सोल्ड, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अपॉन ॲव्हरेज स्टॉक, अपॉन ॲव्हरेज स्टॉक टाइम्स. ठीक आहे. 8 रेशो बघितले. असे 8 रेशो खूप इम्पॉर्टंट आहे आपले. याच्यावरची जास्तीत जास्त एक्झाम्पल विचारले जातात, म्हणून आपण सर्वप्रथम 8 रेशो बघितले. त्यापैकी 5 रेशो इझी आहे, 6, 7, 8 हार्ड आहे. अजून एक 9 नंबरचा रेशो आहे, करंट रेशो. 9 नंबरचा रेशो कोणता आहे? करंट रेशो. करंट असेट अपॉन करंट लायबिलिटी, करंट असेट अपॉन करंट लायबिलिटी. असेट आणि लायबिलिटीचा जो रेशो आहे त्याला आपण करंट रेशो म्हणतो. ठीक आहे. 1 ते 9 पर्यंत रेशो तुम्हाला सर्वांना लर्न करायचे आहेत. आता बघा, पहिला रेशो होता ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट सेलच्या किती प्रमाणात झाला हे आपल्याला याच्यात काढावं लागते. ठीक आहे. ग्रॉस प्रॉफिट कसा काढायचा तुम्हाला माहिती आहे ना. ग्रॉस प्रॉफिट कसा काढायचा? जर ग्रॉस प्रॉफिट सर दिलेला नसेल तर कसा काढायचा? ग्रॉस प्रॉफिट दिलेला नसेल तर सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ठीक आहे. अशा प्रकारे ग्रॉस प्रॉफिट काढायचा जर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट दिलेला नसेल तर. ओके. नंतर आहे नेट प्रॉफिट. जर आपल्याला नेट प्रॉफिट दिलेला नसेल तर नेट प्रॉफिट कसा काढायचा? ग्रॉस प्रॉफिट मायनस ऑफिस एक्सपेंस मायनस सेलिंग एक्सपेंस. जर आपल्याला नेट प्रॉफिट दिलेला नसेल तर नेट प्रॉफिट कसा काढायचा? ग्रॉस प्रॉफिट मायनस ऑफिस एक्सपेंस मायनस सेलिंग एक्सपेंस. ठीक आहे. ऑपरेटिंग एक्सपेंस म्हणजे काय? ऑपरेटिंग एक्सपेंस म्हणजे काय? ऑपरेटिंग एक्सपेंस म्हणजे ऑफिस एक्सपेंस प्लस सेलिंग एक्सपेंस. ऑफिस एक्सपेंस प्लस सेलिंग एक्सपेंस या दोघांची टोटल म्हणजे ऑपरेटिंग एक्सपेंस. ठीक आहे. ऑफिस एक्सपेंस, सेलिंग एक्सपेंस, ऑपरेटिंग रेशो. आता कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कसा काढायचा? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कसा काढायचा जर दिलेला नसेल तर? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट, सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे. आणि जर या दोनपैकी एक व्हॅल्यू दिलेली नसेल, सेल दिलेलं असेल पण ग्रॉस प्रॉफिट दिलेलं नसेल, तर मग त्या कंडिशनमध्ये कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कसा काढायचा? इकडं बघा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा फॉर्म्युला. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काय फॉर्म्युला आहे? ट्रेडिंगच्या डेबिटच्या सगळ्या खर्चाची टोटल करा, क्लोजिंग स्टॉक मायनस करा. ट्रेडिंगच्या डेबिटला काय येते? ओपनिंग स्टॉक प्लस परचेस, बरोबर, प्लस वेजेस प्लस जे एक्सपेन्स वगैरे असतील ते. ठीक आहे. ट्रेडिंगच्या सगळ्या एक्सपेन्सची टोटल करायची, त्यातून मायनस करायचा क्लोजिंग स्टॉक, तर आपला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड निघते. ठीक आहे. ऑपरेटिंग एक्सपेन्स सांगितलेला आहे. नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्स म्हणजे काय सर? नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्स म्हणजे काय? नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्स, नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्स म्हणजे लॉस ऑन सेल ऑफ असेट. लॉस ऑन सेल ऑफ असेट. कोणत्याही प्रकारचा लॉस असला तर तो नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्स आहे. नॉन ऑपरेटिंग इन्कम म्हणजे काय? नॉन ऑपरेटिंग इन्कम, नॉन ऑपरेटिंग इन्कम, इंटरेस्ट रिसीव्ड प्लस डिविडंड रिसीव्ड प्लस डिविडंड ऑन शेअर्स. एखाद्यावर डिविडंड रिसीव्ड किंवा डिविडंड ऑन शेअर असं दिलेलं असते. प्लस
प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट. म्हणजे नॉन ऑपरेटिंग इन्कममध्ये काय ते इंटरेस्ट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, डिव्हिडंड ऑन शेअर, प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट. ठीक आहे. नंतर ॲव्हरेज स्टॉक कसा काढायचा. ॲव्हरेज स्टॉकला दुसरं नाव आहे मीन स्टॉक. मीन ॲव्हरेजला दुसरं नाव काय आहे मीन. ॲव्हरेज स्टॉक कसा काढायचा. ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक अपॉन 2. ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक अपॉन 2. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय बघितलं. सर्वप्रथम रेशो ॲनालिसिसचे फॉर्म्युले बघितले. नंतर रेशो ॲनालिसिसमधले ज्या काही व्हॅल्यू आहे जे आपल्याला कशा काढायच्या ते सांगितलं. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण रेशो ॲनालिसिसचे एक्झाम्पल स्टार्ट करणार आहोत.